समुद्र म्हणतो ढोल गवार शूद्र पसुनारी सकल ताडना के अधिकारी. या चौपाईवरती खूप मोठं भांडण चालू सध्या देशामध्ये. हे चौपाई एक अशी चौपाई आहे, परमात्मा आपलं सर्व सैन्य घेऊन त्या ठिकाणी त्या सागराच्या काठावरती येतात आणि तो जो समुद्र आहे त्याला देव त्या ठिकाणी वाट मागतो की आम्हाला पलीकडे जायचं आहे. पुढं समुद्र यांना शरण येतो. समुद्र म्हणतो ढोल गवार शूद्र पसुनारी सकल ताडना के अधिकारी. या चौपाईवरती खूप मोठं भांडण चालू सध्या देशामध्ये. हे चौपाई एक अशी चौपाई आहे, ढोल गवार शूद्र पसुनारी सकल ताडना के अधिकारी. सुंदरकांडामध्ये शेवटच्या पानावर ही चौपाई आहे. या चौपाईचा आधार घेऊन तिकडे उत्तरेमध्ये आपल्याकडे तो प्रकार नाही, आपला महाराष्ट्र सुरक्षित आहे. हा, याचा अर्थ असा होतो बघा, या ठिकाणी या जगामध्ये काही अशा गोष्टी, काही असे लोक आहेत. ढोल, दुसरा आहे गवार म्हणजे अनफड व्यक्ती, तिसरा आहे शूद्र, चौथा आहे पशु आणि पाचवी गोष्ट आहे नारी म्हणजे स्त्री. हे सर्व जे आहेत ना, हे 5 जण हे सकल ताडना के अधिकारी. ताडना, ताडना शब्दाचा अर्थ मारणे एवढाच होत नाही बरं का. एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. ताडना म्हणजे मारणे असा अर्थ नाही, ताडना म्हणजे शिक्षा. जर हे तबला शिकला तरच ते चांगला वाजतोय, आणि जर एखादा माणूस बसला वाजवायला टुन 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 त्यात काय आहे का काही तथ्य? पहिला शब्द काय महाराज? ढोल. तबला घ्या, पकवाज घ्या, ढोलक घ्या. पखवाज, तबला, ढोलक हे ताडना के अधिकारी म्हणजे याला शिकलं तरच ते चांगलं वाजतंय. आमचे संत म्हणले ना, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. हे लावावं लागतं बरं का, नाहीतर आमचे आप्पा काळी 3ला, आमचे राम महाराज काळी 2ला आणि आमचे अनिल भाऊ काळी 1ला आणि कथाकार एकाचे उत्तर एका नाही. कानडीने केला मराठा भ्रातार, नाही का आपण ते ऐकतो ना कथा. महाराष्ट्रात असा एक पुरुष होता, त्यानं पत्नी केली कुठली? इकडची खाल्ली कानडी स्त्री, कर्नाटकी स्त्री. आता तिची भाषा आहे तिकडची ती कानडी भाषा आणि याची भाषा आहे मराठी भाषा. आणि जावाई काय झाले, एक वेळेस सासरवाडला गेला बरं का. तसं जावयानं सासरवाडला जाणं काही पाप नाही बरं का, ऐका गेलं पाहिजे. आता सध्या महिना कोणता आहे? श्रावण महिना. धोंड्याच्या महिन्यात जावयाची लय मजा असते बघा. लोक त्याला खाण्यासाठी धोंडा करतात, खाण्याकरता बरं का, डोक्यात घालण्याकरता नाही. जावयाची लय मजा आहे का. जावाई काय झालं, तो सासरवाडला गेला बरं का. प्राचीन काळ आहे, तिथं काही दिवस थांबला आणि चला म्हणला आता आपली सोयाबीन आता खुरपाय आली म्हणे चला आता परत महाराष्ट्रातल्या घरी. आणि तो निघाला आपल्या पत्नी सोबत. तुम्हाला हे का सांगतोय मी? हे लावणी मृदंग हे लावलं जर सर्व स्वरामध्ये व्यवस्थित तरच हे चांगलं वाजतंय, चांगलं वाटतंय, कानाला आनंद प्रदान करतंय. नाहीतर हे कसंही कुणकडे बी म्हणलं का मग हे असं होतंय बघा. हे ते निघाले इकडे महाराष्ट्रामध्ये पती पत्नी. पहिला काळ होता, वाटत त्यांना असे गाव लागलं बघा. आणि हा पती आपल्या पत्नीला म्हणू लागला, हे कोणतं गाव आहे? तिच्या भाषेत ती पत्नी म्हणली, यानंद्री. काय म्हणली? यानंद्री. पुढं गेले, त्यांना पुढं लागला आंबलटेक.
तो पती म्हणला आपल्या पत्नीला, अगं हे कोणतं गाव आहे? तिला कळत नाही ती भाषा बरं का. ती म्हणली यानंद्री. हा म्हणला ते मागचं जे होतं ना ते असं तेलघना बुद्रुक, आणि हे जे आहे ना पुढचं आता हे आंबलटेक ते आहे तेलघना खुर्द. पुढं गेले, त्यांना पुढं गाव लागलं परळी. पती म्हणला हे कोणतं गाव आहे? पत्नी म्हणली यानंद्री. त्यानं तिला असे 2 ठोके टाकले आणि पत्नी म्हणू लागली होड बॅटरी, होड बॅटरी, होड बॅटरी. यानंद्री म्हणजे मला माहित नाही, तुम्ही काय बोलतायत हे मला कळत नाही. आणि जेव्हा तो तिला मारू लागला तेव्हा ती म्हणू लागली होड बॅटरी, होड बॅटरी, मारू नका, मारू नका. तसं हे सर्व एका स्वरामध्ये एका तालामध्ये जर असलं तर बरं आहे. कानडीने केला मराठा भ्रातार, एकाचे उत्तर एका नये. तसं ढोल हा पहिला शब्द आहे. जर तो चांगला स्वरात लावला आणि त्याचं चांगलं शिक्षण घेतलं तर ते चांगला वाजतो. ताडना म्हणजे काय? शिक्षण घेण्यायोग्य ती वस्तू आहे, ते शिक्षेला पात्र आहे याचा अर्थ होतो. दुसरा शब्द आहे गवार व्यक्ती. पहिले आपले पूर्वज अशिक्षित होते साहेब. नंतर या देशामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई असे काही महापुरुष होऊन गेले बघा, आणि त्यांनी आपल्यावरती उपकार केले. आज आपल्या प्रत्येक महिला आपली साक्षर आहे. पहिल्या काही स्त्रिया आहेत आपल्यामध्ये आता सुद्धा, त्यांना लिहिता वाचता येत नाही अजून, पण हे आपलं सद्भाग्य. चांगल्या माणसाला कुठेही त्रास होतोच आहे का? सावित्रीबाईंच्या अंगावर लोकांनी काय टाकायचं? शेण टाकायचं. त्यांना लोकांनी दगड मारले. पण आज आहे का त्या स्त्रीचा नाही का तो पराक्रम, तिचं धैर्य आहे का? आज त्या महापुरुषांचे नाव, त्यांचे फोटो आहेत आज प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक विद्यालयामध्ये, मोठ्या कार्यालयामध्ये. त्यांनी हे मोठं असं कार्य केलं जीवनामध्ये. साक्षर समाज झाला आपला. दुसरा या ठिकाणी व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे गवार. गवार म्हणजे अनफड. अनफड व्यक्तीला शिक्षेची गरज आहे अत्यंत. देशामध्ये कोणीही असाक्षर राहू नाही, प्रत्येकाला शिक्षण मिळावं. दुसरा व्यक्ती आहे गवार. तिसरा व्यक्ती आहे शूद्र. याला शिक्षणाची गरज आहे. हा सर्वात मागासलेला आहे, गरीब आहे. त्याच्याकडं धन नाही, त्याच्याकडं पैसा नाही, त्याच्यापर्यंत हे सर्व पोहोचायला पाहिजे. तो मुख्य प्रवाहामध्ये यायला पाहिजे. चौथा आहे पशु. पशु ताडनेचा अधिकारी कसा आहे का? आता आपण बैल काय करतो? पेटवतो. बरोबर आहे, हा शब्द आहे ना. गोरं पेटवलं. पेटवलं म्हणजे त्याला असं हे नाही, काय केलं? त्याला शिकवलं आपण, चल गाडीला, चल आवताला, चल नांगराला. पशु सुद्धा कसा आहे? शिक्षेचा अधिकारी आहे. त्याला पण शिक्षा पाहिजे. आणि जर तुम्ही त्याला असं मोकळं सोडून दिलं तर मग त्याला बैल नाही म्हणत, त्याला त्याला कटाळ्या, त्याला सांड हा शब्द आहे. त्याला तुम्ही तर काय म्हणता आपल्याकडं. आणि पाचवी गोष्ट आहे, तिचं नाव आहे नारी. नारीला शिक्षा पाहिजे आपा. नारीवरती लक्ष पाहिजे. तिला योग्य तिला मार्गदर्शन, शिक्षण ह्या ठिकाणी अशा प्रकारे ह्या 5 गोष्टी आहेत बघा. ढोल गवार शूद्र पशु नारी सकल ताडना के अधिकारी. हे 5 जण जे आहेत यांना शिक्षणाची
अत्यंत आवश्यकता आहे, अपितु यांना मारण्याची आवश्यकता नाही. याचा अर्थ ताडना म्हणजे शिक्षा असा होतो बरं का. उमापती महादेव की जय. नम पार्वती मतये हर हर. आणि सुंदर पुढे ठिकाणी अशा प्रकारे हा सुंदर कांड या ठिकाणी संपन्न झाला. आता लंका कांडाला इथं आरंभ होत आहे.